नमस्कार मित्रांनो. आजचा विषय माझा आहे तो मांस भक्षणासंदर्भात आहे. मांस योग्य खाणे की अयोग्य हे तुमचं तुम्ही ठरवा. आता हे तुमचं तुम्ही कसं ठरवायचं आहे? तर तुम्हाला ह्यातलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मांस योग्य का? ह्याचं मी विश्लेषण देणार आहे आणि मांस अयोग्य का ह्याचं पण विश्लेषण देणार आहे. ह्या दोन्हीपैकी तुम्हाला काय निवडायचे ते तुम्ही निवडू शकता. आता मी असं का म्हणतोय, तर त्याला अनेक अँगल आहेत आणि हे जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ जर ऐकला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्यातल्या समजून येतील. आयुर्वेदाबद्दलचे जी मांस भक्षण, मांसा आहार ह्याच्याबद्दलची जी कल्पना आहे, त्यांनी जे विचार मांडलेले आहेत ते मी आज तुमच्या पुढं सविस्तर असे मांडणार आहे. पहिल्यांदा आपण एक विचार करू की मांस म्हणजे कशाचं मांस आपण खातो. तर जनरली बकऱ्याचं मांस, परत कोंबडीचं मांस आणि मासे हे मांसाहारामध्ये भारतीयांच्या अन्नामध्ये रूढ झालेले आहेत आणि त्याचे गुणधर्म काय आहेत आणि त्याच्याबद्दलचं विवेचन हे मी सगळं आपल्याला सविस्तर ओळीनं सांगणार आहे. मी आहे डॉक्टर राजोपाध्ये. आपण पाहतात शाकल्य कट्टा. सुरुवातीला सगळ्यात आपण बकऱ्याच्या मांसाचे गुणधर्म बघू. तर बकऱ्याचा जो मांसाचा गुणधर्म जो आहे तो म्हणजे आयुर्वेदात जो वर्णन केलाय तो मी आपल्याला सांगतो. न अतिशीतम गुरु स्निग्धम मांसम अजम दोषमलम शरीर धातू सामान्यत न अभिशंती बृहणम. ह्याचा अर्थ असा आहे की हे मांस जे आहे अति शीत पण नाही, अति उष्ण पण नाही, गुरु आणि स्निग्ध आहे. गुरु म्हणजे पचायला जड आहे, स्निग्ध आहे. त्याचबरोबर बकऱ्याचं मांस विशेषतः हे चांगलं आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि ते का चांगलं आहे, तर मानवी शरीराचे जे मांस आहे आणि बकऱ्याचं मांस ह्याच्यामध्ये साधर्म्य आहे म्हणून ते चांगलं आहे. त्याचबरोबर हे अभिसंधी नाहीये. अभिसंधी याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ह्याच्यापासून कफाचे विकार होत नाहीत. त्यामुळं बकऱ्याचं मांस हे सर्वात श्रेष्ठ असं आयुर्वेद सांगतो. हे झालं त्याच्याबद्दल. आता तुम्ही कोंबडीचं जर मांस घेतलं, कोंबडीच्या मांसाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे सध्या प्रचलित असलेलं बॉयलर कोंबडी आणि गावरान कोंबडी, हे दोन भाग ह्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता साधारणपणे गुरु स्निग्ध शीत म्हटलं होतं बकऱ्याचं मांस, अतिशीत नाही, शीत म्हणजे समशीतोष्ण ज्याला म्हणतो त्या पद्धतीचं बकऱ्याचं मांस म्हणलं होतं. पण कोंबडीचं जे मांस आहे ते कसं आहे, तर उष्ण आहे, गुरु पण आहे, स्निग्ध पण आहे. म्हणजे गुरु आणि स्निग्ध हे दोन गुणधर्म बकऱ्याचं मांस आणि कोंबडीच्या मांसामध्ये साधर्म्य राखतात. पण बकऱ्याचं मांस हे अनुष्ण शीत आहे. याचा अर्थ असा की धड उष्ण नाही, धड शीत नाही. बॉडी टेम्परेचरला जेवढं एक्सेप्टेड आहे त्या पद्धतीचं आहे. पण कोंबडीचं मांस कसं आहे, उष्ण आहे. पण कोंबडीच्या मांसामध्ये एक वैशिष्ट्य दडलेलं आहे, ते म्हणजे की तद्वच कुक्कुटो वृष्यः. कोंबडीचं जे मांस आहे ते वृक्ष आहे. वृक्ष याचा अर्थ कामोद्दीपक आहे. तुम्ही कोंबडीचं मांस सतत जर खात राहिला तर तुमच्या कामवासना बळावतात, वाढतात. त्यामुळे ते कामोद्दीपक आहे. आणि ग्राम्यस्तू श्लेष्मलो गुरु म्हणजे गावरान कोंबडीचं जे मांस आहे ते पचायला जड आहे आणि कफकारक आहे. कफकारक आहे म्हणजे गावरान कोंबडीचं मांस हे बॉयलर कोंबडीपेक्षा कफकारक आहे. तसंच इतर पक्ष्यांचं सुद्धा लोक मांस खातात, तर त्याचे गुणधर्म सुद्धा हे साधर्म्य असेच आहेत सगळे. त्याच्यानंतर मांस
कशाचं? तर माशाचं मांस किंवा मासे. मासे कसे आहेत? तर मत्स्या परम कफ करा, म्हणजे मासे हे सदा सदर सर्वदा कफ वाढवणारे आहेत आणि त्रिदोष वाढवणारे आहेत. नुसता कफ असं नाही, कफाबरोबर पित्त, पित्त, वात हे सगळंच तुमचं मासे वाढवणार आहेत. म्हणून त्याला म्हणलंय चिल्व चिम स्त्री दोषकृत, असं संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे हे त्रिदोष कृतच आहेत, म्हणजे त्रिदोष करणारेच असे मासे आहेत. माशाला महत्व आयुर्वेदामध्ये तुलनेनं कमी दिलेलं आहे, असं आपल्याला इथं बघायला मिळतं. त्याचबरोबर तुम्ही कसं मांस खावा, कुठलं मांस खावा, याच्याबद्दलचा उल्लेख सुद्धा आयुर्वेदामध्ये दिलेला आहे. तर त्याच्याबद्दलच तरी सांगितलंय की मृतम कृशम भृशम मेद्यम व्याधी वारी विषैर्हतम. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपोआप मेलेला जो प्राणी असेल त्याचं मांस तुम्ही खाऊ नका. जो विषामुळे मेलेला आहे त्याचं मांस तुम्ही खाऊ नका. जो आजारी पडून प्राणी गेलेला आहे त्याचं मांस तुम्ही खाऊ नका. मग मांस कसं? भृशम म्हणजे तुम्ही बुडलेला असेल, पाण्यामध्ये बुडून एखाद्याचा मृत्यू झालेला असेल, तो जर असेल तर त्याचं सुद्धा मांस त्या प्राण्याचं तुम्ही खाऊ नका. आणि अतिस्थूल जर असेल एखादा, तर अतिस्थूल प्राणी सुद्धा तुम्ही खायची योगच नाहीये. जास्त स्थूल सुद्धा असं जर का एखादा प्राणी असेल तरी त्याचं मांस हे वर्ज्य असं सांगितलेलं आहे. आता हे झालं मांस कुठलं खायचं, म्हणजे मी तुम्हाला त्याची व्याख्या साधारणपणे आयुर्वेदामध्ये जे काही वर्णन केलेलं आहे ते मी सगळं तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यामध्ये कुठलं मांस खावा ह्याच्या संदर्भात पण सांगितलेलं आहे. मांसम सद्य हतम शुद्धम वयस्थच भजेत, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ताजे मांस, शुद्ध केलेले म्हणजे धुतलेले, निवडलेले असे आणि तरुण प्राण्याचे मांस हे तुम्ही सेवन करावे, असं आयुर्वेद याच्यामध्ये सांगतो. हे मांस कुठलं खायचं हे पण आयुर्वेदानं बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्याचबरोबर कुठल्या ऋतूमध्ये कुठलं मांस खायचं किंवा मांसाहार जनरली कुठल्या ऋतूमध्ये तुम्हाला चालेल. तर आता मार्गशीर्ष आणि पौष, माघ आणि फाल्गुन, म्हणजे हे 2 ऋतू येतात 4 महिन्याचे मिळून, म्हणजे हेमंत आणि शिशिर. तर ह्या हेमंत आणि शिशिर मध्ये तुम्ही हे मांस सेवन करणं शरीराला हितकारक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला मांस सेवन करताना कुठलाही बाधिकार होत नाही, असं वर्णन आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर बाकीचे महिने कुठले आहेत? तर श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू आहे आणि अश्विन कार्तिक शरद ऋतू आहे. तर हे जे 4 महिने आहेत, हे पहिले 4 महिने तुम्हाला खायचे सांगितले आणि हे जे 4 महिने आहेत हे वर्ज्य करायचे. म्हणजे तुम्हाला वर्षा ऋतू आणि शरद ऋतू मध्ये मांस खाऊन उपयोग नाही, पूर्णतः वर्ज्य करायचंय. आणि उरलेले जे 4 महिने जे राहतात त्या 4 महिन्यामध्ये तुम्ही काय करायचंय, म्हणजे आता कुठला महिना राहिला तर नोव्हेंबर राहिला तुमचा, जून जुलै हे ह्याच्यामध्ये वर्षा ऋतूमध्ये आले, ऑगस्ट सप्टेंबर आले, ऑक्टोबर नोव्हेंबर हे महिने राहिले. तर त्या महिन्यांमध्ये तुम्ही काय करायचंय, तर नुसतं सूप घ्यायचंय. 12 महिन्याचं वर्ष त्यातले 4 महिने तुम्ही मांस सेवन यथेच्छ करा असं सांगितलेलं आहे. आणि इतर 4 महिने म्हणजे जे श्रावण भाद्रपदात आणि अश्विन कार्तिक, उदाहरणार्थ आता कसं आहे, बरीचशी लोक चातुर्मास पाळतात. आता चातुर्मासा पाठीमाग जसं धार्मिक कारण आहे तसं मूलतः हे शास्त्रीय कारण दडलेलं आहे. आता ह्या ऋतूमध्ये का घ्यायचं नाही, वर्षा ऋतूमध्ये का खायचे नाहीत प्राणी, किंवा नंतरचा येणारा जो भाद्रपद महिना आहे, त्याच्यानंतर तुमचा अश्विन कार्तिक, म्हणजे तुमचे साधारणपणे सणवाराचे हे 4ही ऋतू आहेत, 4ही महिने. तर ह्या 4 महिन्यामध्ये प्राण्यांचं स्वास्थ्य चांगलं नसतं. प्राण्यांचं स्वास्थ्य चांगलं नसल्यामुळे इथं व्हायरल इन्फेक्शन या काळामध्ये भरपूर असतात.
आणि ह्या काळामध्येच रुग्ण संख्या सुद्धा वाढलेली असते. जसं मनुष्याला आजार होतात तसे प्राण्यांना सुद्धा आजार होतात. मग त्या आजारी प्राण्याचं मांस तुम्ही जर खाल्लं तर तुम्हालाही त्याचे आजार संभव होतात. त्यामुळे हे 4 महिने अजिबात मांस सेवन करू नका. इतर जे 8 महिने आहे त्यातले 4 महिने तुम्ही व्यवस्थित मांस सेवन करायसाठी सांगितले आणि उरलेले 4 महिने तुम्ही सूप घ्या. म्हणजे मांस रस सेवन फक्त करा असं आयुर्वेद सांगतो. त्याचबरोबर आता आपल्याला हे झालं, मी तुम्हाला मांस का सेवन करायचं ह्या संदर्भातलं मी सगळं विवेचन केलं. आता मांस सेवन का करू नये त्याबद्दल सुद्धा आयुर्वेद सांगतो. तर ते सांगितलेलं आहे, मांस भक्षणे दोषो न मध्ये न च मैथुने. मांस भक्षणे दोषो न मध्ये न च मैथुने प्रवृत्तिरेषा भूतानां निवृत्तीस्तु महाफला. याचा अर्थ असा आहे की तुम्ही मांस भक्षण करताय, मद्य सेवन करताय, तुम्ही मैथून करताय, ह्याच्याबद्दल आयुर्वेदाला काहीच म्हणायचं नाहीये. म्हणजे हा विरक्त आहे. आयुर्वेद ह्या बाबतीत विरक्त आहे. ह्या गोष्टी करूच नये अशा मताचा नाहीये. पण ह्या गोष्टींचा जर तुम्ही त्याग केला तर तुम्हाला काय प्राप्ती होती ते आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. म्हणजे जर समजा तुम्ही मांस सेवन टाळलं तर तुमची आध्यात्मिक उंची वाढायला लागते, आत्मिक विकास व्हायला लागतो, तुमचं मन जे आहे ते मन शुद्ध व्हायला लागतं. मनाचे 3 गुणधर्म सांगितले आहेत, सत्व, रज आणि तम. मांस सेवनानं रज आणि तम हे 2 दोष मनाचे जे सांगितलेले आहेत, हे 2 दोष वाढतात. ऍक्च्युली 3 जरी गुण वर्णन केलेली असली तर त्यातला गुण एकच आहे, तो म्हणजे सत्व आहे. आणि सत्व जर तुम्हाला वाढवायचं असेल, तुम्हाला तुमचा आत्मिक विकास करून घ्यायचा असेल तर तुम्ही मांस भक्षण टाळणं केव्हाही चांगलं आहे. आणि त्याच्यापासून तुम्ही आत्मिक विकास, बौद्धिक विकास, सामाजिक विकास आणि वैयक्तिक विकास हा तुम्ही साध्य करू शकता. हा ह्याचा अर्थ आहे. दोन्ही गोष्टी मी तुमच्या समोर ठेवलेल्या आहेत. मांस भक्षणाचे उपयोग, मांसचे गुणधर्म, मांसाचे गुणधर्म प्रत्येक वेगवेगळ्या म्हणजे मटण, चिकन वगैरे या सगळ्याचे गुणधर्म तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याचे तुम्हाला काय फायदे होतात ते सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कुठलं मांस सेवन करू नका ह्याचं विवेचन केलेलं आहे. आणि तुम्ही हे त्याग का करा, म्हणजे काही जण अशी वर्ग आहे समाजामध्ये, हे मांस भक्षण करू नका असं म्हणणारा वर्ग आहे. तर त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्या दृष्टीनं फायदा आयुर्वेदानं सुद्धा वर्णन केलेला आहे, तो काय आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आयुर्वेदामध्ये अंतर्भूत आहे. आयुर्वेद एके बाजूला म्हणतो की मांस सेवन केल्यानं काय फायदे होतात आणि मांस सेवन त्यागल्यानं काय फायदे होतात. या दोन्ही गोष्टींचं सविस्तर वर्णन आयुर्वेदामध्ये आपल्याला मिळतं. तुम्ही तुमचा विचार तुम्ही करायचाय, माझं सांगणं माहिती हे माझं कर्तव्य आहे. कारण हा प्रत्येकाचा वैयक्तिक डिसिजन आहे. त्यामुळे ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती तुम्ही अनेकांना पाठवा. व शाकल्य कट्टा हा जर चॅनल तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.